नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून मराठी हिंदी भाषिकांमधील सामाजिक एकोपा जपत आपण बघू शकतो। अनोख्या प्रकारच्या रक्षाबंधन उत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। कृष्णानगर परिसरात सध्या आपण आहोत। आपण बघू शकतो येथील सर्व हिंदी भाषिक महिला असतील त्या शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी राखी बांधत आहेत आणि हा अनोखा उपक्रम ही अनोखी राखी पौर्णिमा बघू शकतो। युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून राबविली जाते आणि मोठ्या प्रमाणात युवा क्रमांक 4 मधील पदाधिकारी आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि खूप हे सुंदर आणि आगळंवेगळं आयोजन युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मानपाडाच्या कृष्णानगर येथे हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो मानपाडा कृष्णानगर परिसरातील माता बहिणी या सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित असतात आपल्याला पाहायला मिळते आणि पाहू शकतो सुंदर असं आयोजन युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे सोबतच प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि मराठी हिंदी भाषिक एकत्र येऊन आपण बघू शकतो हा सुंदर आणि आगळावेगळा राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करत आहेत आणि हे सगळे बांधव आपल्याला पाहायला मिळतात। हिंदी भाषिक महिलांकडून मराठी भाषिक बांधवांना राखी बांधण्यात येते आणि मराठी हिंदी भाषिकांचा हा एकोपा जो आहे तो जपण्याचं काम नितीन लांडगे यांच्या माध्यमातून केलं जातं आणि हा खूप सुंदर असा उपक्रम आपण पाहू शकतो युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो इकडे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे तमाम महाराष्ट्रातील बहिणींचे भाऊ झालेले आहेत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हिंदी मराठी भाषिकांना एकत्र आणत ठाणे शहरामध्ये आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाचं राखी पौर्णिमेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मानपाडा कृष्णानगर परिसरातील या माता बहिणी या सुंदर अशा अनोख्या राखी पौर्णिमा उत्सवाला इथे उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण देशभरामध्ये आज राखी पौर्णिमेचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो आणि अशातच ठाण्यातील मानपाडा परिसरात आपण बघू शकतो कृष्णानगर येथे युवा सेना कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हे आगळंवेगळं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक यांना एकत्र आणत सामाजिक एकोपा जपत या आगळ्यावेगळ्या राखी पौर्णिमेचं आयोजन युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि एक सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक एकोपा जपत आपण बघू शकतो हे भव्य दिव्य आयोजन नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। ठाणे शहरामध्ये प्रत्येक सण उत्सव अगदी मोठ्या उत्साहात आनंदात गुण्यागोविंदात साजरा करण्यात येत असतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करून संपूर्ण महाराष्ट्रातील बहिणींचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊ झालेले आहेत आणि अशातच त्यांचीच परंपरा पुढे नेत युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। मानपाडा कृष्णानगर येथे हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक यांना एकत्र आणत या
आगळ्या वेगळ्या अनोख्या रक्षाबंधन उत्सवाचं आयोजन युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मानपाडा कृष्णनगर येथे हा संपूर्ण सोहळा नंतर आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणात या परिसरातील माता बहिणी या सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या परिसरातील महिला असतील, तरुणी असतील, नितीन लांडगे यांच्यासोबत राखी पौर्णिमा साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच प्रभाग क्रमांक 4 मधील विविध पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि हे अनोखं आपण बघू शकतो बहीण भावांचं नातं आपल्याला पाहायला मिळतंय। हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक यांच्यातील सामाजिक एकोपा जपण्यासाठी आपण बघू शकतो युवा सेना कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या अनोख्या राखी पौर्णिमेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि या परिसरातील माता बहिणींची एकच गर्दी या सुंदर अशा सोहळ्यासाठी कार्यक्रमासाठी आपल्याला पाहायला मिळते। कायम नितीन लांडगे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं। वर्षाच्या 12ही महिने विविध उत्सव त्यांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असतात आणि आज आपण पाहू शकतो रक्षाबंधन निमित्त राखी पौर्णिमेनिमित्त आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात मानपाडा कृष्णनगर येथील या सगळ्या माता बहिणी युवा सेना कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांना राखी बांधताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक यांच्यातील सामाजिक एकोपा कायम राहावा या प्रामाणिक उद्देशाने आपण पाहू शकतो नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या अनोख्या रक्षाबंधनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील माता बहिणी या सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित असल्याचं मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो। मानपाडा कृष्णनगर परिसरातील या माता बहिणी या सुंदर अशा राखी पौर्णिमेच्या उत्सवाला सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि महिलांची ही एकच गर्दी येथे झालेली आपल्याला पाहायला मिळते। कायमच नितीन लांडगे यांच्या माध्यमातून मानपाडा परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं आणि या सुंदर अशा सोहळ्यासाठी आपण बघू शकतो महिलांची एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आपण बघू शकतो नितीन लांडगे यांच्या माध्यमातूनही लाडक्या बहिणींसोबत हा राखी पौर्णिमेचा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांचा आपल्याला या राखी पौर्णिमेला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या अनोख्या राखी पौर्णिमेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो परिसरातील महिलांची एकच गर्दी या राखी पौर्णिमेच्या उत्सवाला झालेली आपल्याला पाहायला मिळते। ज्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे ते युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। महिलांची एकच गर्दी या सुंदर अशा राखी पौर्णिमेच्या सोहळ्याला झालेले आपल्याला पाहायला मिळते। आयोजक नितीन लांडगे यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत संपूर्ण कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेणार। आज कृष्णाच्या कार्यक्रम आयोजन केले आहे। भाऊ आपल्या बहिणीला राखी बांधून भावाकडनं मराठी आणि हिंदी भाषिकांना एकत्र आणून हा सण साजरा होतो। नाही, रक्षाबंधन हा बहीण भावाचा अतूट नात्याचा सोहळा आहे आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ
आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज कृष्णानगर इथे आम्ही एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. तुम्ही बघतायत की मागच्या काही दिवसांमध्ये मराठी वर्सेस हिंदी असा कुठेतरी वाद निर्माण होत आहेत आणि कृष्णानगर ही अशी वस्ती आहे ठाण्यामधले जिथे मागचे 30-35 वर्ष हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक असतील हे गुण्यागोविंदाने नांदतायत आणि सातत्याने इकडे गणपती असेल, नवरात्री असेल, छठपूजा असेल असे वेगवेगळे सण एकत्ररित्या हे गेली 25-30 वर्ष साजरी करतायत. कसल्याही प्रकारचा वाद इथे कधी झालेला नाहीये. त्यामुळे इकडच्या महिला आणि इकडच्या नागरिकांकडून एक आगळं वेगळं उदाहरण ठाण्यासाठी निर्माण करायचा त्यांचं संकल्पना होती. त्यामुळे मराठी हिंदी एकता रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन आज आम्ही कृष्णानगरमध्ये केलेलं आहे. तुम्ही बघतायत मराठी महिला ह्या हिंदी भाषिकांना राखी बांधतायत, तसंच हिंदी भाषिक महिला ह्या मराठी माणसांना राखी बांधतायत आणि एक युवा सेना शिवसेनेतर्फे एक ओवाळणी म्हणून छोटंसं गिफ्ट आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या उत्साहामध्ये आज आम्ही हा रक्षाबंधन सोहळा एक सामाजिक एकोपा जो कुठेतरी बिघडत चाललेला आहे तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आज कृष्णानगरमध्ये रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. किती लाडक्या बहिणींनी या रक्षाबंधनामध्ये सहभाग घेतला? आज कृष्णानगरच्या प्रत्येक घरामध्ये आम्ही आवाहन केलं होतं आणि कमीत कमी 500 ते 600 महिला आज इकडे उपस्थित राहणार आहेत आणि तुम्ही बघतायत की महिला यायला चालू झालेल्या आहेत आणि एक चांगला उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. नक्कीच आपण पाहिलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद जे आहे ते या परिसरातील महिलांचा या सुंदर अशा राखी पौर्णिमेच्या राखी उत्सवाच्या सोहळ्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि परिसरातील तब्बल 500हून अधिक महिला ज्या आहेत ते प्रयत्न आहे की हे या सोहळ्यात सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काही काय सांगाल, राखी पौर्णिमेचं आयोजन नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे? काही नाही, आज कृष्णानगरमध्ये राखीचा प्रोग्राम ठेवलेला आहे नितीन लांडगेनी आणि शाखेच्या टीमनी. तर महिलांना सगळ्यांना गिफ्ट आणि राखी बांधायचं हे दिलंय. कसं वाटतंय? एकदम चांगलं वाटतं. दरवर्षी हा प्रोग्राम. काही काय सांगाल, सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे? खूपच सुंदर आयोजन आहे. बहीण भावाच्या नात्याचं स्वच्छ आणि निर्मळ बंधन हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. पुढच्या वर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन व्हावं ही आमची इच्छा असेल. काही काय सांगाल, नितीन लांडगे असतील संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून आयोजन? भाऊ आमच्या पाठीशी उभा आहे. लाखो बहिणींच्या पाठीशी उभा आहे भाऊ. आणि हीच विनंती करते की त्यांना पुढं प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक ह्याच्यात उदंड आयुष्य लाभावं. आमची त्यांच्याशी पाठीशी साथ आहे. दीदी क्या बताओगे? नक्कीच महिला आपल्याला पाहायला मिळेल. दीदी क्या बताओगे? हम हिंदी है, हमको मराठी नहीं आती भैया, हिंदी में बोलो. हिंदी इतनी बढ़िया सुविधा किया गया है बहनों के लिए. वो बहनों भाई को राखी बांधती है बहुत भावशाली से. यही हमारा था. काही काय सांगाल, नितीन लांडगे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून बघितलं आयोजन? मी थँक्यू म्हणेन पहिल्यांदा नितीन दादांना की खूप छान कार्यक्रम साजरा केलाय त्यांनी राखी पौर्णिमेचा. कारण काही जणींचे भाऊ बहीण इथं नाही आहेत तर त्यांच्या माध्यमातून खूप छान कार्यक्रम झालाय हा. त्यांना आज राखी बांधण्याचा योग आलाय आम्हाला, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि दादा प्रत्येक कार्यक्रम खूपच छान करतात. प्रत्येक कार्यक्रमाला ते तत्पर असतात. ये भाई बहन का पवित्र रिश्ता है और भाई बहन का ये प्यार है. ये 1 साल में एक बार आता है और ये पवित्र बंधन को हम लोग सबसे खुशी मनाते हैं. आज इधर आयोजन किया, आपने भी राखी बांधी, क्या बताओ? हाँ, आज बहुत अच्छा हुआ और ये ना हर साल होना ही मांगता है. मेरे को तो ये साल बहुत अच्छा लगा. लाने का काम नितीन लांडगे कर रहे हैं. हाँ, नितिन दादा ने सब कुछ हर साल ये त्योहार बनाते, कुछ ना कुछ हर साल बनाते. और नितिन भाई को मैं दिल से धन्यवाद जनाते. नक्कीच आपण पाहिलं त्या ठिकाणी महिला ही कृतज्ञता व्यक्त करत आहेत आणि नितीन लांडगे यांच्याप्रती महिलांच्या माध्यमातून आपण बघू शकतो आभार मानण्यात आलेले आहेत आणि राखी पौर्णिमेचा हा उत्सव आपण पाहू शकतो मोठ्या आनंदात मानपाडा येथे साजरा होतोय. महत्वाचं म्हणजे हिंदी भाषिक असतील, मराठी भाषिक असतील यांना एकत्र आणत आपण पाहू शकतो. सामाजिक एकोपा जपत युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. सोबतच महिलांना या ठिकाणी बघू शकतो सुंदर अशी भेटही
राखी पौर्णिमेनिमित्त देण्यात येते आणि हे भव्य दिव्य आणि सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो भव्य दिव्य आयोजन युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे असतील, प्रणोती नितीन लांडगे असतील यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि मानपाडा कृष्णनगर येथील महिलांची एकच गर्दी येथे झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या परिसरातील तब्बल 500हून अधिक महिला या सुंदर अशा राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत. हिंदी मराठी भाषिकांमधील एकोपा, सामाजिक एकोपा कायम राहावा यासाठी आपण बघू शकतो युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींचे लाडके भाऊ झालेले आहेत त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाने आपण पाहू शकतो युवा सेना कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून मानपाडा येथील कृष्णानगर येथे हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांच्या माध्यमातून, स्थानिकांच्या माध्यमातून या सुंदर अशा कार्यक्रमाला मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. आयोजक प्रणोती नितीन लांडगे देखील आपल्यासोबत जोडलेत. आपण संवाद साधणार आहोत. भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद परिसरातील महिलांचा या सुंदर अशा कार्यक्रमाला मिळतो. काय सांगाल? आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण कृष्णानगर येथे राखी पौर्णिमेचा प्रोग्राम ठेवलेला आहे. तर आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आज सगळ्या बंधू भगिनींनी म्हणजे सगळ्या भगिनींनी राख्या बांधलेल्या आहेत भावाला आपल्या आणि मोठ्या उत्साहात हा राखी पौर्णिमेचा सण साजरा झालेला आहे. तर सगळ्या बंधू भगिनींना मी राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. जसं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊ झाले तसं नितीनदादाही त्यांच्या मार्गदर्शनाने कायमच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. महिलांची उपस्थिती जास्त पाहायला नक्कीच आपण पाहिलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सुंदर अशा सोहळ्यासाठी आपण बघू शकतो महिलांची आपल्याला पाहायला मिळतं आणि सकाळपासूनच आपण बघू शकतो प्रचंड अशी गर्दी इथे झाली होती आणि आता आपण बघू शकतो शिवसेनेचे विभाग प्रमुख आपण पाहू शकतो महिला या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत. या ठिकाणी महिलाही मोठ्या प्रमाणात या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. काही काय सांगाल भव्य दिव्य आयोजन नितीन लांडगे शिवसेनेच्या आज इथे कृष्णानगरमध्ये नितीन दादा यांनी कृष्णानगर सगळ्या महिलांना गिफ्ट देऊन आणि त्यांचा मान सन्मान करून त्यांचे मनपूर्वक आभार नितीन दादांचे. एक सामाजिक एकोपा जपला जातोय हिंदी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये सगळ्या आज आमच्या इथे सन्माननीय एकनाथ शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र व आमचे भाऊ युवा सेनेचे कार्यकर्ते, चांगले कुशल कार्यकर्ते नितीनजी लांडगे यांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचं एक वेगळं नियोजन करण्यात आलं होतं आणि खूप मी जरी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असलो तरी मला हे नियोजन खूप चांगल्या प्रकारे आवडलेलं आहे. त्यांनी महिलांना राखी बांधून घेऊन त्यांना महिलांना चांगलं गिफ्ट दिलं ही आम्हाला एक प्रेरणा मिळत आहे. धन्यवाद. पाहिलं परिसरातील महिलांची एकच गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि भव्य दिव्य हे आयोजन करण्यात आलेलं आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या सोहळ्यासाठी मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे लोकसभेचे खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाने आपण पाहू शकतो युवा सेना कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मानपाडा कृष्णानगर परिसरातील महिलांची एकच गर्दी आपल्याला या सुंदर अशा कार्यक्रमाला झालेली पाहायला मिळते. खरं तर विभाग क्रमांक 4 मध्ये वर्षाच्या 12ही महिने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात येत असतं आणि यंदाची राखी पौर्णिमा आपल्याला पाहायला मिळते. मराठी हिंदी भाषिकांमधील हा सामाजिक एकोपा जपत
सगळ्यांना एकत्र आणत आपण बघू शकतो नितीन लांडगे यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे मानपाडा कृष्णनगर परिसरातील महिलांची एकच गर्दी येथे झालेली आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सुंदर अशा कार्यक्रमाला महिलांचा, माता बहिणींचा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा सुंदर उपक्रम नितीन लांडगे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे.